हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते. तर आम्ही उलव्यावरून स्वामींचं दर्शन आणि आरती झाल्यानंतर आम्ही निघालो घरी. तर जाता जाता असंच माझ्या लक्षात आलं, तर थोडंसं सामान घ्यायचं होतं, म्हणजे अगरबत्ती वगैरे थोडीशी. म्हटलं आलोच या साईडला तर घेऊन जावं. त्यासाठी आम्ही चाललेलो आहे FMC मार्केटला, आणि FMC मार्केटला मग घेऊन आम्ही तिथून निघणार आहोत घरी. तर बघा, इथं आल्यानंतर मला असं कळलं की आज संडे आणि FMC मार्केट संडेचं बंद राहतं, म्हणजे जे दुकानं आहेत जे मेन ती बंद राहतात. तर इकडे रस्त्यालाच लागून बघा, FMC मार्केटमध्येच आहे हे, पण रस्त्याला लागून ही दुकाने जी आहेत ना ही चालूच राहतात, फक्त ही संध्याकाळी 8ला बंद होतात. तर म्हटलं चला इथेच आता थोडंफार जे काही घ्यायचं आहे ते घेऊन आपण आता जाऊया, कारण की उद्या पुन्हा यायला वेळ नाही मिळणार आहे. तर बघूया इथं जे काय मिळेल ते घेऊन जाऊया. त्यासाठी आम्ही आतमध्ये आलो. तर बघा, इथं आम्हाला खूप मोठं असं दुकान आहे, सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत. इथं बघा पूजा रिलेटेड सगळं सामान आहे आणि इतरही गोष्टी आहेत. बघा, पूजेसाठी लागणारे छोटे मोठे पाट आहेत, आणि आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर देवीचे मुकुटसुद्धा किती सुंदर होते इथे. आणि ह्या माळा होत्या देवांना, म्हणजे छोट्या मोठ्या देवांना ज्या आपण रेग्युलर घालतो तशा माळा होत्या. परत तुम्हाला सांगायचं म्हणजे तोरणं खूप छान छान होती. त्यानंतर हे पूजनचे बघा छोटी आणि मोठी पुस्तकंसुद्धा होती तिथं, म्हणजे जसं हनुमान चालीसा किंवा तशाच प्रकारचे छोटे छोटे अशी पुस्तकं जी आपण रोज वाचू शकतो, किंवा गुरुचरित्राचं 14वा 18वा अध्याय असा घेऊ शकतो, ते सुद्धा पुस्तकं होते. गुरुचरित्राचं मोठंसुद्धा पुस्तक इथं होतं. इथं खूप सारी अशी पुस्तकं होती, ते तुम्हाला मी मेन अशी दाखवते बघा. तर हे आमच्या रोशनीचं चाललेलं आहे की कुठल्या कुठल्या स्टोरीचं वगैरे काय पुस्तकं आहेत ते बघायचं. त्यानंतर आम्ही पुढं आलो. तर आता नाताळ आहे, क्रिसमस आहे बघा, त्याच्यासाठी सगळ्या मार्केटमध्ये हेच आता रेलचेल चालू आहे की क्रिसमस ट्री किंवा सॅन्टा वगैरे हेच साहित्य किंवा ह्याच गोष्टी सगळ्या आता आहेत जास्त म्हणजे मार्केटमध्ये. त्यानंतर एका दुकानामध्ये आलो, तिथं बघा क्लचर, टिकल्या वगैरे हे सगळ्या प्रकारचे, म्हणजे ह्या अशा गल्लीत असं घुसल्यानंतर हे सगळ्या प्रकारची दुकानं होती. त्यानंतर इथं बघू शकता मोठमोठ्या अशा फ्रेम होत्या, म्हणजे आपण घरातसुद्धा लावू शकतो आणि कुणाला गिफ्टसुद्धा देऊ शकतो. तर इथं आल्यानंतर आम्हाला कळालं की म्हणजे इथं इतकं मोठं असं दुकान आहे. मला सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट म्हणजे जे प्लांट असतात ना, म्हणजे शोपीसवाले, ते खूप आवडले. इथं बघा स्नो पडलेला असं ट्री होता, किती छान वाटत होतं. त्यानंतर हा सॅन्टा बघू शकता तुम्ही, खूप छान वाटत होती. फुलं वगैरे असे बघितल्यानंतर असं मन एकदम असं वाटलं की कोणतं घेऊ ह्याच्यातलं असं झालेलं मला तर. आणि खूप सारी तोरणं होती, फुलांची, वेलींची अशी तोरणं खूप सारी होती. तर मला तर असं वाटतं आता नववर्षाची सुरुवात पण होती आणि लोक घेऊन पण जात होते. आणि आता 8 वाजायलाच आले होते आणि बंद करायचे त्यांचे चालू होतं. इथं बघू शकता शांता कसा भोपू वाजवतोय, मस्त एकदम छान. जे म्हणजे दुकानं चालू होती त्यांचे तिथं मी जाऊन थोडं शूट केलं, म्हणजे करायचा प्रयत्न केला, कारण की त्यांचं चाललेलं की समोरचं गेट त्यांनी बंद केलं होतं, कारण की म्युन्सिपाल्टीचं तशी ऑर्डरच असते वाटतं त्यांना की 8 वाजता रविवारी बंद करायचं आणि इतर वेळा 9 वाजेपर्यंत चालू राहतात. त्यानंतर इथं मला एक दुकान दिसलं आणि बघून मला खूप आनंद झाला. तर तुम्हालासुद्धा दाखवते. हे बघा, छोट्या मोठ्या सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या टोटल देवांच्या ना पितळेच्या मूर्त्या इथं होत्या. आणि मी श्रीयंत्र बघितलं इथे. तर इथे श्रीयंत्रसुद्धा होतं, म्हणजे ज्या काही गोष्टी लागतात ना देवा रिलेटेड, मूर्त्या रिलेटेड, त्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी होत्या. अँटिकसुद्धा गोष्टी इथं भरपूर साऱ्या होत्या. आणि तुम्ही बघू शकता किती मोठ्या अशा मूर्त्या इथं होत्या. तर प्युअर पितळेच्या होत्या आणि पंचधातूच्यासुद्धा होत्या, म्हणजे छोट्या मोठ्या आणि अजून मोठ्या असे सुद्धा होते. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे होते. मूर्त्या तर तुम्ही बघाल ना तर असं बघतच राहाल, एवढ्या मोठ्या आणि इतक्या भरीव अशा जड मूर्त्या होत्या. त्यानंतर मी गजलक्ष्मी बघितली. म्हटलं गजलक्ष्मी विचारावी की नंतर आपल्याला कधी घ्यायची वगैरे वेळ आली तर मग इथं आपण येऊन घेऊ शकतो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे करंडेसुद्धा पितळेचे आहेत, तुम्ही बघू शकता. किती भारी वाटत होतं, म्हणजे ना ह्या सगळ्या गोष्टी असे सगळे पितळेचेच आहेत. काही गोष्टी खूप हेवी आहेत, काही थोड्याशा लाईट आहेत अशा. तर इथं लक्ष्मी मातेची बघा मूर्त्यासुद्धा मी इथं बघितले. तर एक पंचधातूची एक पितळेची होती
तर इथं भरपूर साऱ्या अशा मूर्त्या होत्या. जर कोणाला घ्यायचं असेल ना तर तुम्ही नक्की इथे येऊ शकता आणि घेऊ शकता. पितळेच्या मूर्त्या खूप छान होत्या आणि रिजनेबल मला वाटते रेट होता, कारण इथं दुकानापेक्षा इथं थोडंसं स्वस्तच मला वाटलं. ज्या पण मूर्त्या वगैरे मी बघितल्या ना त्या दादांना विचारलंसुद्धा मी की ह्या खरंच पितळेच्या आहेत का, किंवा घासल्यावर वगैरे वरचं म्हणजे पितळेचं पिवळापणा जाऊन परत व्हाईट वगैरे अशा पडणार नाहीत का. तर त्यांनी सांगितलं खूप जुनं दुकान आमचं आहे आणि इथे खूप लोक येऊन मूर्त्या वगैरे घेऊन जातात. तर तिथे मला जे घ्यायचं होतं ते मला आजचा दिवस म्हणजे चांगला नव्हता, त्यामुळे मी काय तिथं घेतलं नाही. त्याच्यानंतर मी आले अगरबत्तीच्या दुकानामध्ये. तर म्हटलं आता आलोच तर जे काय गोष्टी लागणार आहेत ते घेऊन जावं आपण, आणि नंतर मग FMC मार्केटला एखाद्या वेळेला वेळ काढून येऊन मग होलसेलच्या दुकानातून आपण जे हवं आहे ते घेऊन जाऊ शकतो. तर इथं अगरबत्त्या होत्या, सेंटेड खूप छान होत्या अगरबत्त्या, पण थोडंसं मला इथं ना रेट खूप हाय दाखवला. म्हणजे ह्यांनी होलसेल सांगितलं पण रेटमध्ये खूपच म्हणजे मला तिथं 150 रुपयाला जे पाव किलोचं पॅकेट मिळत होतं ते इथे 180 रुपयाला मिळत होतं. म्हणून मला थोडंसं हे वाटत होतं आणि मी त्यांना विचारत होते की हे होलसेलचं दुकान आहे तर तुम्ही एवढा रेट काय आहे, तिथं या दुकानामध्ये इतकं म्हणजे 150ला मिळतं हे पॅकेट आणि तुम्ही इथं 180 रुपये का सांगताय. तर त्यांनी खूप साऱ्या अशा व्हरायटी मला दाखवल्या. त्यांनी सांगितलं की ते कसं दुकानवाल्यांचं तर ते का असतंच की इथे हे असं आहे तसं आहे, त्यांचा माल विकायचा, त्याच्यामुळं ते मालाची भाव तर करतातच. पण आपल्याला जे हवं आहे ते आणि जे आपण यूज केलं आहे तेच घ्यावं, मला तर असं वाटतं. कारण की माहिती नाही त्या गोष्टी घेऊन जाऊन मग फायदाच नाही. कारण की कधी स्ट्रॉंग सेंटच्या जसे आपण अगरबत्त्या घेऊन गेलो तर कधी आपलं डोकंसुद्धा म्हणजे असं धरतं, डोकं दुखायला लागतं किंवा काय सेंटनी मळमळल्यासारखंसुद्धा होतं. खूप साऱ्या प्रकारचे इथं धूप वगैरे होते. तर जे काही साहित्य मला लागणार होतं थोडंफार ते मी घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही आलो घरी. तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे दुकान कुठं आहे आणि म्हणजे ज्या मूर्त्या वगैरे घेतल्यात त्या दुकान कुठं आहे. ते FMC मार्केटलाच बाहेरच्या साईडला आचार्य पूजा भांडार म्हणून एक सोसायटीचं एक मोठा लॉन टाईपच आहे. तिथे एकच हे म्हणजे पितळेच्या मूर्त्यांचं दुकान आहे. तुम्ही तिथं जर गेलात तर तुम्हाला नक्की तिथं मिळून जातील ज्या काय मूर्त्या वगैरे घ्यायच्या आहेत किंवा श्रीयंत्र वगैरे जे काय घ्यायचे असतील तुम्हाला गोष्टी, तर तुम्हाला तिथं इझिली मिळू शकतं तिथं. तर हा आजचा व्हिडिओ असा होता. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.